पूर्वी मला तमाशा पाहायचा खूप नाद होता. पूर्वीचे तमाशे रात्री 4 वाजेपर्यंत चालायचे. तमाशा पाहण्यासाठी लोक गाडी, बैल करून बायका पोरांसह येत होते. 5-6 गावाचे लोक तमाशे पाहायला यायचे. मी मात्र पायी पायी जायचो यायचो. त्यात आमच्या गावात अफवा पसरली होती की गावाच्या शिवाजवळ भूत निघते, माणसाबरोबर कुस्ती खेळते. ते एकटेच माणूस दिसले की विडी मागते, कधी बाई बनते, कधी पुरुष बनते. ते आपल्याकडे येताना उलटे हातपाय, लांबलचक केस, मोठे मोठे दात, असे अक्राळ विक्राळ दिसते. कधी गाड्यांना हात करून सुंदर स्त्री बनवून गाडी बाहेर ओढते व ठार मारते. तसेच सायकल व मोटारसायकल वर माणूस दिसला तर त्याला ते दिसते, पण हात लावत नाही. मात्र गाडी थांबवण्यासाठी अनेक रूपात अडवते. कधी कधी ते म्हाताऱ्या माणसाचे रूप धारण करून विडी मागते. आपल्याजवळ मटण नसावे, ते जर असेल तर माणसाला जिवे मारते, अशी समजूत होती. असेच मी एकदा तमाशा पाहायला गेलो. मनात भूत व भूताची जागा माहीत होती, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. 3:30 वाजता तमाशा संपला. आकाशात चंद्र पसरला होता. तमाशा संपल्यावर मी त्या वाटेने जाऊ लागलो होतो. जसजसे जवळ येत होतो तसतसे आपल्याला भूत मारणार ही भीती निर्माण झाली होती. मी माझ्या सावलीला भूत म्हणून समजू लागलो होतो. त्यात अमावास्येच्या रात्री भुते नाचत असतात. त्यांच्या झुळकीत सापडले तर भूत ठार मारते. पूर्वी गावातल्या एका माणसाला भुताने ठार मारले होते असा समज होता. त्या ठिकाणी एका तरुणाला लग्नाच्या अगोदर कोणीतरी खून करून मारले होते. त्याचा बदला घेण्यासाठी ते भुताच्या जन्मात गेले होते. त्यामुळे ते दरवर्षी एकाला मारते असा गावकऱ्यांचा समज होता. भुतांपासून वाचण्याचे मार्गही गावकऱ्यांना माहीत होते. पण भुताला पळवायचे म्हणजे खिशात आगपेटी ठेवायची असे एकाने सांगितले होते. म्हसोबाला भूत घाबरते म्हणून मी जय म्हसोबा असं मोठ्याने ओरडायचो. आगपेटीच्या अंधाराने मी झपाझप चालत होतो. माझीच सावली मला भूत वाटायची. चंद्र मी चालेल तसा माझ्यासोबत चालत असा भास व्हायचा. गावात एकाने तर असे सांगितले होते की भूत लघवी शिंपडल्यावर अंगाला स्पर्श करत नाही. ते आठवल्यावर मला तो एक जालीम उपाय सापडला. तसा मी भीतीने घाबरलोच होतो. त्याच वेळी जोराची मला लघवी आली होती. ती लघवी आजूबाजूला शिंपडली, थोडीफार हातापायाला लावली. त्याच्या आधाराने मला हिंमत वाढली. भीतीमुळे न मागे जाता येईना, ना कोणाची वाट पाहता येईना. त्यामुळे माझी मनातली भीती कमी झाली होती. मी आगगाडी पेटवायचो व चालायचो. असे जवळ येईपर्यंत चालू होते. सर्व आगगाड्या संपल्या. आगपेटी फार मोठा आधार होता. आधाराने घर गाठले. खऱ्या भूतापेक्षा मनातल्या भूतांनी कहर केला होता. भूताला घालवण्यासाठी मांत्रिक होता. तो ते भूत घालवण्यासाठी बकरा, कोंबडीचा बळी द्यायचा. पूर्वी हातमजुराने काम करणारा असला आणि तो आजारी पडला की तो अमावास्येच्या रात्री कुठे गेला नव्हता ना, असा प्रश्न घरच्यांना पडायचा. मग जर तो गेला असे समजले तर त्याला मांत्रिकच बरा करत होता. त्या काळात डॉक्टर गावापासून लांब असायचे. लोकांचा विश्वास मांत्रिकावर जास्त असायचा. त्यात मांत्रिकाच्या मंत्राने गुण न येता माणूस दगावला तर भूतानेच मारलं असे समजायचे. भूत मांत्रिकाच्या वरचढ झाल्याने मांत्रिकाच्या भूताने भूत आवरले नाही असे मानले जात होते. पूर्वी दळणवळणाच्या सोयी फार कमी होत्या. काही गावात वीज नसायची, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अंधार असायचा. अंधारात भूत राहायचे, पण अंधार जाऊन वीज आली तसेच भूत गायब व्हायचे. गावातल्या लोकांना अशा गोष्टी टाइमपासचे साधन बनले होते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.